गाडी जाऊन लेट केला का हो तर खिचल्याबरोबर गाडी वाजवतो शेकत होऊन जायचं चांगलं जेव्हा मी घरामध्ये वीज नाही तर पंखा कुठून म्हणजे आधीच सांगितलं की आमचं थोडंसं पाण्यासारखं वगैरे काय नाही म्हणून आलाजीची परिस्थिती आहे तुमचं ठाऊक काय. अरे हो पण तू शीतलला घर दाखवायला आणलं पण घरामध्ये कोणी आहे की नाही. दाखवायला तर नाही पण दुसऱ्या उद्देशाला झालं पण मी आवाज मारतो सर तुम्ही बरोबर दादा 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 नमस्कार तू कधी आलास दादा आज मला थोडं काही तुझ्याशी महत्वाचं बोलू आपला मुलगा आलाय आणि मुलासोबत पाहुणे पण आले त्यांच्यासाठी पाणी घेऊन महत्वाचं मला मुद्दाच महत्वाचा आहे. दादा मी याचा परिचय करून देतो. आपण हा नंदेश्वर चव्हाण शीतल एजन्सीचे मालक आणि याची मुलगी शीतल आणि सर हे माझे दादा मी सांगितलं होतं मला जी होय दादा अचानकच कारण मला हे बघा राजेश्वरजी आपण सरळ मुद्द्याच बोलू काय आहे की चेतनच्या पुढील शिक्षणासाठी म्हणजे पुढील भविष्यासाठी आम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी चेतनला सिंगापूरला पाठवायचं ठरवलं. सिंगापूर पण साहेब सिंगापूरला पाठवलं म्हणजे जरा आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला हेच म्हणायचं आहे की सिंगापूरला जाणं म्हणजे तुझा पासपोर्ट हा सगळा खर्च त्याची व्यवस्था आम्ही केली आहे. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. काय आहे शीतलचं आणि चेतनचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे म्हणून मी शीतलच्या आग्रह असतो शीतलचं आणि चेतनचं लग्न सुद्धा लावून देणार असतो. आणि हो बिलकुल आणि हो लग्न मात्र फार खूप धडाक्यात झाला पाहिजे आणि त्यासाठी हा 1 लाखाचा चेक सुद्धा आहे. सर्व मान्य होत मला मान्य मी तयार होता. तुम्ही काय करतायची कल्पना आहे तुम्हाला आमच्यामध्ये बोलण्याचं काही कधी करायचं मला होय काही एक अधिकार नाही तुम्हाला आमच्यामध्ये बोलण्याचा. कशाला बोलताय मी कारण परिस्थितीची जाणीव आहे म्हणूनच आम्ही चेतनला पुढील भविष्यासाठी सिंगापूरला पाठवण्याचं ठरवलं. त्यासाठी साक्षी रोड सगळी परिस्थिती मध्ये शिक्षण माझी प्रगती माझं चांगलं होणं बनवलं नाही पाहतो. अगदी बरोबर बोलत. अरे यांना काय करणार की उच्च शिक्षण म्हणजे काय असतं त्यांनी कधी शाळेचा उघडताच बोलावलं नाही. त्यांना काय करणार की चेक म्हणजे काय असतं. डोंट प्लीज डू यू नो व्हॉट इज इट
It's a check of 1 lakh rupees, not a piece of paper. Understand? Yes, I know very well it's not a piece of paper. It's check of the 1 lakh. Don't interfere in my family matter and personal matter. Understand? I think you better understand, Seetal madam. Better understand. रिक्षा चालवतो म्हणून मी अनपढ आहे, जवान आहे. एम.ए. फर्स्ट क्लासची डिग्री हातात घेतली आणि नोकरीसाठी वाऱ्या फिरलो आहे. वाऱ्या ड्युटी शेवटी परिस्थितीच्या रेट्यापुढे लहान भावाचा सांभाळ करण्यासाठी मी रिक्षाचा हँडल हातात घेतलाय साहेब. रिक्षाचा हँडल. मुद्दा मुद्दा, अरे तू केलेली निवड तुला जर सुख आणि शांती देत असेल ना, त्यात मी अडथळा येणार नाही अडथळा. कडपंच फुटलेल्या पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त करणारा रानटी क्रूर माणूस जा पाहुण्यासाठी चहा घेऊन ये. साहेब आम्ही गरीब घरी असतो ना, आमच्या घरी खायला अन्न नसलो, बसायला खुर्ची नसली तरी आम्ही आमची माणुसकी सोडली नाही साहेब. नाही सोडली आम्ही आमची माणुसकी. राजेश्वरजी, मला तुमच्या गरिबीची हेटाळणी करायची नव्हती, नाही माझा तसा उद्देश होता. तर माझ्या बोलण्यामुळे जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर तुमच्या सारख्या वयाने आणि मार्गाने मोठ्या असणाऱ्या माणसाने आमच्यासारखी गरिबाची माफी मागून आम्हाला कशाला आवडत नाही. मला क्षमा करा. आशीर्वाद. प्रमाण जपलं त्याला मी माझ्या कधी आई वडिलाची मायेची ममतेची मी त्याला उणीव बसू दिली नाही. तो माझा भाऊ माझ्यापासून खूप दूर गेलाय ग सपना, खूप दूर गेलाय. तुझा कधी आला म्हणून काय विचारते. आजच आलो तर खरं, पण त्या मद्रास पासूनचा
त्या रेल्वेचा नुसता कंटाळवाणा प्रवास. अगं खरं सांगू का तुला, विमानाचं तिकीट मिळालं नाही म्हणून रेल्वेने यावं लागलं आणि त्या प्रवासाला फार कंटाळून गेलो. अगं तर मग काय पाणी वगैरे काय विचारतेस की नाही, पण तसं तू त्रास करून घेऊ नको, कारण मी आल्या आल्या घरी गेलो. अगं खादीवर अंग टाकलं तर तिथं झोप काही लागेल, म्हणून म्हणलं चला मला तुझी आठवण झाली, कारण एक तर तूच विरंगुळा आहेस माझा, म्हणून म्हणलं चला तुझ्याकडे जाऊन मनोरंजन तरी करावं. विरंगुळाच आहे मी फक्त. अगं त्या मद्रासला सुद्धा तुझी सारखी आठवण येते, मला झोप लागत नाही. कधी कधी असं वाटतं ना तुला माझ्या सोबत मद्रासला घेऊन जा. अगं पुढे झाला म्हणजे काय बसतेस काय, गमत करत नाही, घेऊन जाईल तुला मद्रासला. येईल दिवस येईल, पण आज तरी मी बाहेर कंटाळून गेलोय. आज माझा थकवा घालवण्यासाठी काहीतरी मस्त पैकी नृत्य नाही तर गायचं.
हे तुझं हे गाणं वेळ लावून टाकेल मला. पण हे आता मला निघायला. हे काय प्रॉमिस विसरलात वाटतं. अरे अगं हो, मागच्या वेळेला जाता जाता प्रॉमिस केलं होतं ते तू विसरली नाही. पण ठीक आहे ठीक आहे, आज तुझा आग्रह आहे तर थांबायला काही हरकत नाही. म्हणजे माझा आग्रह म्हणून. अगं नाही नाही नाही. आज तसाही मूड आहे माझा. आणि बघ तसाही ही रात्र असते ती अंगातला क्षीण घालवण्यासाठी. मग आता चल ना, वेळ कशाची. चल चल. अरे मधला सोडून मी आधी सांगू, पण मी काय म्हणतो, मी मगापासून आवाज देतोय मामा आणि शीतल घरात दिसत नाही. त्याचं काय आपलं साहेब फॅक्टरीमध्ये गेले आणि ते बाहेर फिरायला गेले. एक काम जी, मामा आले की आवाज दे मला, मी तोपर्यंत शीतलच्या रूम मध्ये जातो. अहो पण विवेक साहेब ती खुली आता एक शीतल द्यायची नाही राहिली. काय म्हणाला? खुली एक शीतल द्यायची नाही राहिली. अरे काय म्हणायचंय तुला? एकट्या शीतल द्यायची राहिली नाही म्हणजे? हो आमच्या शीतल द्यायचं आता लग्न झालं. हे? शीतलचं लग्न झालं? शीतलचं लग्न झालंय? 4 महिने झाले. अरे पण कोणाच्या शीतलचं लग्न झालंय तुला सोबत? ते आमच्या घरी येतो ना चेतन साहेब त्यांच्यासोबत. त्या चेतन सोबत लग्न झालंय तिचं. त्या चेतनशी त्याच्या घरी धर बसायला खात नाही, त्याच्या घरी दोन वेळचं जेवायला त्या चेतनशी लग्न झालं. म्हणतात भटाला दिली वगैरे मला भट पाय पडतील. खबरदार पुढे शब्द जर उच्चारला तर. अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला एकेरी भाषेत बोलायची? बोल ना बोल. हे बघ तुझी लायकी काय, बोल ना. एक लक्षात ठेव, या घराशी जर नाता ठेवायचा असेल ना तर माझ्या नवऱ्याचा मान सन्मान करायला शिक. कारण माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. समजलं? लग्न झालंय, माझ्या शीतलचं लग्न झालंय. पण मी असं मी माझ्या शीतलला दुसऱ्या कुणाची होऊ देणार नाही. कारण शीतल आजपर्यंत या विवेकानंद तुला माझी करण्यासाठी वाद्य केलं. या घरचा घर जावई होण्याचे स्वप्न बघितले. पण हे शीतल मामा तुम्ही इतके सहजासहजी द्या. ते शीतलचा हात त्या शीतलच्या हा विवेकानंद स्वस्त बसला नाही. कारण मी माझ्या बुद्धीच्या तुळ्याने या प्रॉपर्टीसाठी मी हे सगळं केलं. शीतल माझी झाली नाही तर मी दुसऱ्या कुणाची होऊ देणार नाही. ज्या चेतनच्या हुशारीवर तुम्ही खुश होऊन त्या शीतलचा हात त्याच्या हातात दिला, आता त्या चेतन
मला त्याला वही म्हणायची सुद्धा लाज वाटते. विवेकानंद म्हणतात आणि विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर आणि कूटनीतीचा महासागर. शीतल, अरे लवकर खाली ये आधी. त्यांच्याशी काम आहे गावात बोलो. सिक्रेट आहे सिक्रेट. पप्पा काय झालं कशा आहे जीवन मस्त आहे. थँक्यू. आणि ठीक आहे हे आहे सिंगापूरला जाण्याचा विजा आणि पासपोर्ट आणि सकाळच्या फ्लाईटचं तिकीट सुद्धा याच्यामध्ये. काय माहिती का तुम्ही माझे जावई जरी असले तरी मला माझ्या मुलासारखे आणि तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्यासाठी मी फार मोठं हॉटेल बांधून देणार आणि त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याच्या कोर्ससाठी सिंगापूरला जावं लागेल. आणि 6 महिने असे पाहता पाहता निघून जाईल आहे की चला तयारी करून द्या. सकाळचं फ्लाईट आहे त्यांचं. हो हा हो तुम्ही काय काळजी. आणि रात्रभर जागात नका बसू. थँक्यू पप्पा. थँक्यू. आपको बहुत खुश. यस हाँ? आय एम हॅपी. बहुत happy. काय सुंदर असतेस ग. काय सुंदर आणि खडखडून बसतेस. हाँ. अगदी फुलावानी मोत्यावानी. म्हणजे तुझे खडखडून असं बघून मला एक मनास वाटतंय. काय म्हणायचं? काय काय? तुझ्या खडखड हसरा चेहरा तुझा खडखड हसरा चेहरा काय? गुलाबानी फुलला
लव यू टू. अरे तुला तुमची तयारी करायची आहे. अरे ये असा या एकदम मस्त फर्स्ट क्लास. आणि तू? मी एकदम थँक्यू. आणि हा मला जातो भाऊजी बसा ना. आता झाली का बाबू? अरे हा बसतोस का? आनंदाच्या बाबतीत सांग. हरकत नाही. आनंद पोकत मावत नाही. बरोबर बोलत तू. आणि तुझ्या वहिन्याचं देखील कळलंय मी आनंदाच्या कोणत्या बातम्या सांगणार आहे. सांगतो बेटे आपल्या आनंदामध्ये त्याला देखील सहभागी होते. मग जाऊन आनंदाची पहिली बातमी म्हणजे अशी की तू लवकरच काका होणार आहे. म्हणजे बार फ्रीज मध्ये आलं म्हणायचं. दादा वा 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 कष्टाळू अभिनंदन अभिनंदन. बरोबर आहे तुझं. बाळ सध्या फ्रीज मध्येच आहे. आता विचार आनंदाची दुसरी बातमी तुला काय बरोबर आहे का? नंतर मला पण ऐकून द्या ना. काळजी करू नको. नंतरचा गोडधोड तुला सरळ बारशामध्ये ठीक आहे. बरोबर आहे ना? बरोबर. आनंदाची दुसरी बातमी अशी राहुल आनंदाची दुसरी बातमी म्हणजे अशी की मी उद्या सकाळच्या फ्लाईटने सिंगापूरला आहे की नाही आनंदाची बातमी. राहुल काय झालं रे? नाही म्हणजे मी तुला आनंदाच्या दोन बातम्या सांगितल्या. याचा तुला आनंद नाही. काय झालं निराश? आपली बहिणी खूप आजारी आहे. हेच सांगायला मिळतात. तू केव्हा आलास रे? मी आता झालो. आणि तसं काय नाही. निरोप मिळाला की आपली बहिणी खूप आजारी आहे. मी सकाळी गावाकडे जाणार आहे. म्हटलं पुन्हा यांचं बरं होईल. काय म्हणतात जावई बापू? गाव की सिंगापूर? मला काही कळत नाही की नेमकं मी काय करायला पाहिजे काही नाही. आय एम टोटली कन्फ्युज अबाउट दॅट. चेतन मी काय म्हणते आपण ना आधी वहिनीला भेटायला जाऊ. अहो सिंगापूरला काय आज उद्या कधीही जाते. की रे भाऊजी चला. हो तर मी येते तुमच्या बरोबर. मला वहिनीलाच भेटायला जाऊ. पुन्हा तुला वहिनीच भेटायला हवं. फार सोपं येते ना तुझ्यासाठी. आणि जावई बापू माझं जर ऐकाल तर तुम्ही सिंगापूरला जा. काय वहिनीच्या तब्येतीची काळजी कशी कुठेही घेता येईल. अर्थात राहुल गावाकडे चालला आहे तर त्याच्या अजून आपण काही पैसे सुद्धा पाठवू शकतो. पण काय सिंगापूरला जाण्याची संधी ही माणसाला एकदाच मिळते. आणि ही संधी जर चुकली ना तर पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. कारण की विजा मिळवणं पासपोर्ट मिळवणं ही काही तेवढी सोपी गोष्ट नाही. पहा एकीकडे तुमचं भविष्य आहे करिअर आहे आणि दुसरीकडे तुमची बहिणी. निर्णय तुमच्या हाती आहे आणि तुम्ही कुठलाही घेतलेला निर्णय हा मला मान्य राहील आणि मी तुमच्या निर्णयाची वाट बघेन. पप्पा काय म्हणाले त्याचे काय लक्ष देऊ नका. आपण ना आधी वहिनीलाच भेटायला जाऊ. त्यांची तब्येत कधी नाही ना कुठे नाही. सिंगापूरचं काय ते म्हणतात ना कुत्र्याला एखाद्या सोन्याच्या जाती वाटीने फसवलं तरी तो
माझं जीवन आहे, हेच काय माझं सर्वस्व आहे. ज्यावेळेस मला दादा वडीची आठवण आली त्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो तर वडील मला म्हणाले की मला खूप शिकायचं आहे, मोठा माणूस व्हायचा आहे, भरपूर पैसा कमवायचा आहे, आपली सारी गरिबी दूर करायची, आपली सारे कर्ज फेड करायचे आहेत, म्हणून मला घरातून हाकलून लावलंय. आज माझं करिअर मला साथ घालत आहे. माझ्या प्रगतीच्या वाटा माझ्यासाठी मोकळ्या झाल्यात आणि आवाज देत आहेत, ए चेतन ये कम 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 तुझ्यासाठी आमच्या वाटा अगदी मोकळ्या आहेत, मोकळ्या. आणि आज माझ्या बहिणीच्या आजारासाठी करिअर सोडून देऊ नाही, कदापि शक्य नाही. नो नेव्हर. माझा ठाम निषेध, माझा निश्चय ठाम झालाय की मी कुठल्याही परिस्थितीत उद्या सिंगापूरला जाणार म्हणजे जाणार. वाटत जाऊन शीतल तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्ही तिथे जाऊ शकता, वाटेल तेवढा पैसा तिथे तुम्ही नेऊ शकता, देऊ शकता, पण मी ठाम निर्णय घेतलाय की त्या ठिकाणी कधी जाणार नाही म्हणजे नाही. मी मात्र दादा आणि मुलीला सोडणार नाही, कारण म्हणे जो मी आहे ना आज तो त्यांचेच गुण नाही. एक मिनिट मी आता जाऊ का? बहिणीचे उपचार घ्या आणि आणता घ्या प्लीज. पैसे चेतन दिले हे त्यांना पूर्ण देऊ नका, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटेल. काळजी घ्या. अरे मुन्ना मुन्ना मुन्ना, अरे तो मुन्ना कधी आपल्याबद्दल विचार करू शकत नाही. अगर साधा 1 रुपयाचा कांदा पडून आपली ख्याली विचारू शकत नाही तर त्या मुन्नाचा विचार करून आपल्या काय फायदा होऊ शकणार. अगर त्या मुन्नाचा विचार करू शकतो आपली आपला मुन्ना मुन्ना राहिला नाही तर पैशाच्या गाडीवर लोडणारा चेतन सेठ बनलाय आपला मुलगा. चेतन सेठ अगर ते आपल्या मुलाला या बीज लाईनच्या घरातल्या या दारूच्या दोरीच्या खात्यावर कशी काय झोप मिळणार आहे त्याला, कशी काय झोप मिळणार. खूप मोठा माणूस मला भूकच नाहीये, खरंच पोटात भूकच लागत नाही, काहीच खायची मला इच्छाच होत नाही. माझं
कुठे सांगा द्या. कुठल्या माझं तुमच्या मुलगा सिंगापूरला गेला. तुमचा मेरू भेटण्याआधीच तो निघून चालला गेला होता. त्यामुळे मी त्याला तिथं आणू शकतो. राहुल तुम्हाला खरं सांग, म्हणजे याचा अर्थ आमचा निरोप आमच्या मुलाला मिळाला नाही. हे राहुल सांग मला, माझी शपथ आहे तुला, आमचा निरोप मुलाला मिळाला की नाही? मिळाला दादा, मिळाला. पण त्याच्यानंतर सिंगापूरला लागला होता. सकाळी तिकडे बसून होतो. त्यामुळे तो इथे चालला गेला. मी सांगूनच ऐकलं. राहुल, आपल्या त्या सुनबाई त्याला काही समजावलं नाही. दादा खूप समजावलं. पहिली खूप बोलली त्याला, पण तो नाही म्हणाला. एवढं त्याच्यासोबत यायला ती तयार होती, पण मुला नाही म्हणाला. शेवटी लहान बहिणी मोठ्या बहिणीसाठी 10,000 रुपये. 10,000 रुपये? अरे साहेब त्याला रात हा स्वतः उपाशी मरेल, पण कुणाची कधी भीक पत्करणार नाही म्हणून. अरे त्याला दोन प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नाही. माझे दादा, माझी वडील कशी आहे हे विचारायला त्याच्याजवळ वेळ नाही. अरे मी आजपर्यंत मी माझं स्वतःच रक्त हातवून जगलोय, पण पुन्हा पुढे आपला स्वाभिमान कधीच काळ ठेवला नाही रे, कधीच काळ ठेवला नाही. तुम्ही कशाला मनस्ताप करत हे मात्र शक्य नाही. शक्य नाही. अहो, जेव्हा मी आत्महत्या करायला निघालो होतो तेव्हा दादांनी मला अडवलं, मला सावरलं. आज मी शहरात गेलो होतो. मुलाने स्वतःच्या कंपनीत मला नोकरी दिली. आज महिन्याला मी 10-15,000 सहज कमावतो. तुम्ही एवढं माझ्यासाठी केलं पाहिजे, मग मी तुमच्या सेवा करू शकणार नाही का? एवढा अधिकार माझा नाही का? तुम्ही नाही म्हणून हो 6 महिने लागू द्या, वर्ष लागू द्या, पण तुम्ही माझे काम करा. दादा नाही म्हणू नका प्लीज. दादा ठीक आहे राहुल, माझी तुम्ही सगळं मी मान्य केलं. कशी आहे की माझ्या स्वप्नाच्या उपचाराकरता त्या मुलाच्या कमाईचा एक छटा महिना पाहिजे. राहुल म्हणतो तर जाऊ आपण आणि चांगल्या डॉक्टरकडे तब्येत तपासून राहुल चांगला माहिती.
तुम्ही खाली कशाला आहात? मला सांगायचं असताना मी आवडावं तेव्हा पाणी घेऊन बरोबर आहे, पण किती त्रास होतो गाड्या चढताना अशी अरे चेतन साहेब सिंगापूरला गेले 6 महिने झाले, पण ही 6 महिने मला 6 वर्षासाठी वाटतात. पण तिला तर याची वाट बघत असते. आणि तुला माहिती आता एक दोन दिवसात परत देते नक्की. हे बघ मी माझ्या मुलीमध्ये आराम करते. साहेबांचा फोन आला की मला आवडतं. बरं ठीक आहे जाऊ ना. मी का म्हणतो काय आता लवकर दादाकडे बाळाला हो आता त्या बाळाला मला इकडे फिरवा लागेल फिरवावं लागेल नाही का म्हणजे म्हणजे माझा सगळा वेळ बाळाला खेळायला सांभाळायचं आहे. आणि म्हणजे घरातली कामं कशी करू मला बाळाला खेळवायला लागेल का म्हणतो म्हणजे घराच्या कामामध्ये नाही का एखादी नोकरी वगैरे तिथं बरं झालं म्हणजे तुम्ही म्हणत चालतं का आपला स्वभाव नाही आपल्या घरी हे बघ आपण मोलकरी वगैरे काही घेऊ नये. अरे तुला माहितीये ना आजकालचे मोलकरी कशा असतात. आपण कसं काय विश्वास ठेवू शकतो त्याच्यावर बोल ना. पण आता माझी कामं नाही माझी त्याची बाहेर घरामध्ये येते एकदम नाही पाहिजे कोणाला तेव्हा लागलं ना. त्यापेक्षा आपण एक काम करूया का? बोला ना. आपण ना तुझं लग्न करूया. ठीक आहे काय करायचंय आम्ही काय करायचं कशाला पहिली वेळ आली नाही 10-15 वेळ लग्न करतात. तुझंही बरोबर आहे ना. तर मग ठीक आहे ना लग्न करूया तुझं. हो बरं मुलगी शोधायला पण मी काय म्हणतो बरोबर मध्ये निवड बसल्या बसल्या तुझ्या मला त्रास होते. तर मी काय म्हणतो आता म्हणजे एखादी बाईक कामवालीच पाहिजे. पहा बाबा तुम्ही म्हणत असाल तर आता आपलं कसं म्हणत तुम्हाला तर माहिती मी म्हणत असं काय म्हणते ती मागे आपल्या घरी आली होती. काय नाव होतं रे तिचं? काहीतरीच नाव होतं. माझ्या आठवण नाही का नाव हे बघ तू काही काळजी करू नको. मी राघवच्या तुला निरोप पाठवते. ती येईल बोलत. ठीक आहे? झालं तुम्हाला? मी माझी बेस्टीमध्ये आराम करते. साहेबांच्या फोन आले तुला ती आल्यानंतर तिला प्रत्येक काम व्यवस्थितपणे समजून सांग. हो हा तेच म्हटलं. एक गोष्ट विचारून आता पहा मला तिकडे फॅक्टरीला राहतात सगळी काळजी मला तुमचीच घ्यावं तुम्ही माझ्यामध्ये बहिणी सांगितलं म्हणून तशी काळजी घ्यावं लागतं म्हणून विचारतो. मला सांगायचं बहुतेक त्रास होते का अशा करून मग कळेल तुला. मुली त्रास होईल अच्छा माझ्या बायको त्रास पण मी म्हणतो अशा गोष्टीचा त्रास होत असेल तर मग त्रासाच्या गोष्टी करावं काय माझ्या प्रश्न मला विचारू नको. मला काही विचारू नको.
आराम करते ठीक आहे? आजी हळूहळू झाली हळूहळू हळूहळू जाऊन आजी हो पण तुम्ही कशी सीधा सीधा चालता जी मोबाईल नव्हती चालू तुझ्या 8 महिन्यात सुरू होता आपला अशी अशी गिना हालत आहे माझ्याचा मार कशाला तू आजी मी काळजी घेऊन म्हणतो ते हळूहळू तर आपली पाठवला कसं रगत होऊ शकत नाही म्हणून माझी मजा घेतो म्हणजे आता लढला येईल नाही का नाही आता तुझ्या भरोश्यावर राहणं बेकार आहे आता लैला आली का डायरेक्ट विचारूनच टाकतो किती का कोणाचं वाट पाहायचं माहित आहे का कौरीत लई माणूस पाहतो अरे बरी आली कशी नाही अजून अरे ना काय नाही आलीच का म्हणतो बरं सांग साईसाहेबांचा निरोप आला होता मला सांगा कोणती कोणती कामे करायची अरे हा ते बरोबर आहे ना का पहिले गोष्ट करून टाकतो बरं आपल्याला मला एक सांग आपल्याला स्वयंपाक करता येते का ते काय विचारणं झालं स्वयंपाक आम्हा बायकांनी नाही तर काही पुरुषांनी करायचं असतं का माझ्या लक्षात आलं तेही बरं झालं म्हणा म्हणजे काय तू स्वयंपाक करायचा आता पोराला मी सांभाळतो म्हणजे आता काय मला स्वतःची बायको समजला की काय पुन्हा काय समज केलीस तू आता इकडं म्हणजे ताईला बाळ होणार आहे ना तर त्या बाळाला मी सांभाळायचं तू स्वयंपाक करायचा असं म्हणलो मी असं आहे का तुला काय वाटलं बरं मी काय म्हणते बाळाचा विषय केला तर एक विचारू का तुझं लग्न झालंय का सांगा ना तुझं झालं का माझं पण नाही झालं तुझंही नाही झालं माझंही नाही का म्हणतेस यावर्षी विचार का म्हणतो हो आहे ना तुमच्यासारखा एखादा हँडपंप माणूस मी आशा कोणत्या हँडपंप सारखा माझ्याकडे कोणता वेळ तुला मला वाटलं क्यूट माणूस स्मार्ट माणूस करून टाकी म्हणते असं पण मी काय म्हणतो एक गोष्ट विचारू का बाई खतरनाक दिसते काय म्हणते ना काय नाही तुला वाईट नाही वाटत पण विचारू शकतो जशी शिरी शिरी गोष्ट बोट पिकलं तर कोणी गोटा मारतेच आपल्याला विचाराची गोष्ट विचारून करतो बरं आपलं काय म्हणतो म्हणजे माझं म्हणणं असं होतं यावर्षी नाही का माझा विचार होता पक्का विचार झाला होता यावर्षी असं म्हणून तुम्हाला पक्का विचार यावर्षी विचारून टाकते लग्न करणार हेच विचारणार होतो मी विचार म्हटलं विचारतच झालो आणि तू डायरेक्ट विचारूनच टाकतेस ते काय आहे ना मी खूप फास्ट आहे
बोलण्यामध्ये हात आहे. मला वाटलं की 6 महिन्यातच होते का ते? 6 महिन्यातच जेवण होते का? आई पण. बरं तिला खरं सांगू जेव्हापासून पहिल्यांदा भेटलीच नाही तेव्हापासून जिथे तिथे तूच दिसतेस चहा बनवलेला शेगडीवर चहा ठेवतो गंज ठेवला पाणी टाकला दूध टाकलं साखर घातलं पाणी टाकलं तोपर्यंत चहा उकळी येते तशी त्या उकडत्या चहातच दिसतेस मग का भाजी ठेवायला जातो गंध ठेवला तेल टाकलं आता थोडीसाठी कांदे तोपर्यंत काहीच नाही जसं तेल गरम होते गरम गरम तेलात तू दिसतेस मला हेच नाही समजेल गरम गरम वस्तूमध्येच का दिसतेस तुम्ही गरम गरम केलं हात भाजेल ना. नाही हात भाज्या ठीक आहे पण गरम गरम वस्तूमध्येच का दिसतेस तू हे काय त्याच्या वस्तू आता काय सांगू मी? चांगलं तुला बघ आता नाही कारण जास्त फिरले अगं डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या हाताला धरलं हाताला धरलं हाताला धरलं
येऊ नको एक सामान घरी नको कशाला म्हणजे काय अगं उद्या तुझं माझं लग्न झालं तर तू तिकडे ना मी इकडे बरं राहील का म्हणून लवकर जा आणि लवकर ये तिला पटवून टाकून तर विश्वास नाही मला माणसाचा नशीब नाही एक जे आहे ते होत आहे आणि लवकर ये शाम का सर शीतल वर मानी बड़े काय करते पाणी बघा असं दारू तुला शीतल द्यायला आवडत नाही आमच्या घरात काम करता मग शीतल ते सारा पाणी घेऊन ये माझी गोष्ट आहे का दारू पिणं वाईट आहे दारू पिणं वाईट आहे तू सांगशील मला सारी लोक अरे काय काय तुझ्या शीतल द्यायला काय करायचं अरे तुझ्या शीतल द्यायला काय करतोय तिला काही कळत नाही तिला काय करणार आहे दारूचा महिमा रुग्णी महिमा राहते का अजय जमीन भाऊ या दारूचा महिमा तुला माहिती का तुझ्या शीतल ताईला जीवनात काहीच कळलं नाही तर आता काय करणार अरे बघ या दारूचा महिमा जर तुला ऐकायचा असेल तुला ऐकायचं हो तुला ती 2 मजली बिल्डिंग दिसते ते बिल्डिंग आली हा हो मला सांग ती बिल्डिंग तू हलवू शकशील का मजा करणार हल्ली मला सांग ती बिल्डिंग तू हलवू शकतोस का थांबून हलेल मी म्हणतो ती इमारत तू हलवू शकतो मी हा अरे तोच तर खरा धरतो महिमा हा तू जर मनात आणलं तर ती बिल्डिंग तू हलवू शकतोस एक काम कर तू कधी पिली नाही
नाही तू 2 घूट दारू फक्त 2 हा मग मी म्हणतो की 2 घूट दारू पिल्यानंतर ती बिल्डिंग तू हलवू शकतो अरे हाच तर महिमा आहे दारूचा 2 घूट दारू पिल्यानं बिल्डिंग झालं हा आपोआप एवढा महिमा कशी समजा 2 घुटाच्या जागेला 4 घुट गेले आणि बिल्डिंग जरा जास्त खाली आणि अंगावर पडली म्हणजे मग महिमा सांगतो पण एक दिवस असं होतं की या घरातली प्रत्येक नोकर मंडळी माझी थुकी झेलायला तयार होती पण हे सगळे घडलेलं शीतल तुझ्यामुळं पण आज हा विवेकानंद बघ कशी चालतो काय बोलास तू हे शिशी हे शिशी या घरात माझी पण हे घडलं फक्त शीतल तुझ्या आज हा विवेकानंद आज एक चाल चालायला सहजासहजी कसं सोडेल मी तुला सांगितलं होतं की तू जर माझी झाली नाहीस ना तर मी तुला दुसऱ्या कुणाची होऊ देणार विवेकानंद या इंजिनचा वापर असा करेल आपल्या बुद्धीच्या दुनियानं की शीतल तुझ्या जीवनाच्या गाडीचं इंजिनच बंद पडतो विवेकानंद म्हणतात आणि विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर आणि कूटनीतीचा महासागर कशी काय
बाळाला दे ना माझ्याकडे. श्याम मी माझी गमतच करतो. दे म्हटलं ना बाळाला माझ्याकडे. अरे दे ना. दे म्हटलं ना. किती किती गोड आहे पप्पा. माझं बाळ हो ना पप्पा. हो ना. खूप गोड आहे. पण पप्पा हा बघत नाही पण नाहीये. बाळू बघ तुझी आई. उठ ना. अरे इतक्या वेळपर्यंत कोणी झोपतो का? उठ म्हणते ना. तुला भूक नाही लागली का? तुला खूप वाजायचं आहे बाळा. उठ ना. हे बाळू बाळू उठ ना. म्हणते ना. किती गोड आहे का? किती गोरं गप्प तुझ्यासारखं झोपून आहे. उठत नाही. अरे वेळे तुला उठवलं नाही. हा ए रे बाळा पाहिलं नाही सिंगापूरला खेळच्या मी तुझ्यासाठी. हॅलो होय सर. अरे होय
दरबारात बोलत करे काय झालं बा? काम काय तुझे बाबा पण आले तुझी आई पण तुझ्यासोबत. तू उठत का नाहीस? उठ म्हणते ना. हे बाळा उठ ना. उठ ना रे. हा? शीतल आपलं बाळ आपल्याला सोडून गेलंय का वेडे? नाही बाळा, मी उठवलंय बघ बाबा, मी पडते कमी रे. बाळा, उठ ना. Thank you.